नमस्कार. कथेचे नाव फक्त पैसा. एक सुंदर पत्नी आणि 2 लाडकी मुले असे रवीचे छोटेसे कुटुंब होते. त्याची पत्नी आणि मुले प्रत्येक परिस्थितीत आनंदी होते. पण रवीला आपल्या कुटुंबाला आयुष्यातील सर्व सुखसोयी द्यायची होती आणि त्यासाठी तो दिवसातील 16 तासांपेक्षा जास्त काम करायचा. दिवसभर कार्यालयात काम करण्यासोबतच सकाळ संध्याकाळी तो ऑनलाईन काम करायचा. तो पहाटे घरातून निघायचा आणि रात्री उशिरानंतर घरी यायचा. मुलांसाठी त्याचा चेहरा पाहणे दुर्लभ होते, कारण रवी पहाटे घरातून बाहेर पडताना मुले झोपेत असत आणि रात्री उशिरा घरात पाऊल ठेवण्यापूर्वीच झोपलेली असत. तो रविवारी घरीच असायचा, पण त्या दिवशीही तो कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहायचा आणि त्याचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याऐवजी कामातच जात असे. त्याचे कुटुंब नेहमी फक्त त्याच्यासोबत वेळ घालवण्याची वाट पाहत राहत असे. घरी वेळ घालावा असे बायको त्याला अनेकदा सांगायची. मुलं त्याला खूप मिस करतात. त्यावेळी त्याने उत्तर दिले की मी हे सर्व फक्त त्यांच्यासाठी करत आहे. घर खर्च आणि शाळेचा वाढता खर्च यासाठी मला अधिक काम करणे आवश्यक आहे. मला त्यांना चांगले आयुष्य द्यायचे आहे. रवीचा हा दिनक्रम वर्षानुवर्ष चालू होता. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून तो फक्त कष्ट करत राहिला. त्याचे फळ त्याला मिळाले. त्याला प्रमोशन मिळाले, आकर्षक पगार मिळू लागला. कुटुंब आता मोठ्या घरात राहू लागले. त्यांच्यासाठी अन्न आणि इतर सुविधांची कमतरता नव्हती. पण रवीचे काम असेच चालू राहिले. त्याला अधिकाधिक पैसे कमवायचे होते. बायको विचारते, पैशाच्या मागे तुम्ही इतके का धावता? आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहू शकतो. तर त्याचं उत्तर असायचं की तुला आणि मुलांना जगातील सगळं सुख द्यायचं आहे. मला अजून काही वर्ष मेहनत करू दे. अजून 2 वर्ष गेली. या 2 वर्षात रवीला कुटुंबासोबत वेळ घालवता आला नाही. मुलांना त्यांच्या वडिलांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची तळमळ होती. दरम्यान एक दिवशी रवीचे नशीब उघडले. त्याच्या मित्राने त्याला त्याच्या व्यवसायात हिस्सा देऊ केला आणि अशा प्रकारे रवी एक व्यापारी बनला. व्यवसाय चांगला चालला आणि रवीकडे पैशांची कमतरता राहिली नाही. त्याचे कुटुंब आता शहरातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक होते. त्याच्याकडे सर्व सुखसुविधा होत्या, पण तरीही त्याला मुलांना भेटायला वेळ मिळाला नाही. आता त्याला घरी राहता येत नव्हते. त्याचा बराचसा वेळ शहरापासून दूर बिझनेस टूरवर जात असे. जसजसे वर्ष सरत गेले तसतशी त्याची मुलं मोठी होत गेली. आता मुले पौगड अवस्थेत पोचले होते. रवीनेही या वर्षात इतका पैसा कमवला होता की त्याच्या पुढच्या 5 पिढ्या सुखी जीवन जगू शकतील. एके दिवशी रवीच्या कुटुंबियाने त्यांचं फार्म हाऊसला सुट्टीसाठी जाण्याचा बेत आखला. मुलीने त्याला विचारले, बाबा तू आमच्यासोबत एक दिवस घालवशील का? रवी उत्तरला, हो नक्कीच. तुम्ही उद्या जा. काही काम उरकून मी 2 दिवसात तेथे पोचतो. त्यानंतर माझा सर्व वेळ तुमच्यासाठी आहे. संपूर्ण कुटुंब खूप आनंदी झाले. ते फार्म हाऊसच्या त्याच्या घरी गेले. 2 दिवसांनी रवीला अचानक हृदयविकाराचा झटका आला व तो मरण पावला. रवी त्याची बायको आणि मुलांना कधीच वेळ देऊ शकला नाही. करोडोची संपत्ती असूनही तो त्यांच्यासोबत एक क्षणही विकत घेऊ शकला नाही. धडा: पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही. म्हणूनच पैशासाठी कुटुंबाचे महत्त्व कमी करू नका. पैसा गमावल्यानंतर पुन्हा मिळवता येतो, परंतु वेळ किंवा जीव विकत घेऊ शकत नाही. धन्यवाद.